नमस्कार. सर्व वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते. कालच माननीय ऊर्जा मंत्री साहेब यांनी वीज बिल माफीबाबतचे संपूर्ण संकेत दिलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ होणार नाही, तरी वीज बिल भरून महावितरण कंपनीत सहकार्य करावे. बिल थकबाकी 14,000 कोटीपर्यंत दिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वीज थकबाकीचा मोठा भार होणार आहे. तरी वीज कंपनीतल्या कर्मचाऱ्यांची विविध आर्थिक देयक अजूनही अनिर्णित आहेत. त्यामुळे वीज बिल भरणं हा एकमेव पर्याय आहे. तरी माझी पुनश्च विनंती राहील की सर्व वीज ग्राहकांनी आपापले बिल लवकरात लवकर भरून सहकार्य करावे. त्यानंतर ज्या लोकांचे बिलाबाबतची तक्रार असेल त्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले वीज बिल चेक करणे अथवा कार्यालयाशी संपर्क साधून त्या बिलाबाबतची शंका दुरुस्त करणे ही गरज आहे. तरी वीज बिल जास्त आले हा निव्वळ गैरसमज झालेला दिसून येतो. लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वजण घरीच होता. एखादा अपवाद वगळता की ज्याचं रिडिंग चुकीचं झालेलं आहे किंवा घेतलं गेलेलं आहे त्याचं बिल त्वरित दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच त्या कामी विविध टेबल कर्मचारी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या बिला संबंधीचे ज्या तक्रारी आहेत त्या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधून ते निवारण करणे फार महत्वाचे ठरवलेले आहे. त्या कामी उपस्थित कर्मचारी जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर येणे सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वीज बिल न भरण्यास तात्काळ वीज पुरवठा खंडित केला जाईल असा गैरसमज पसरवण्यात आलेला आहे. तसं न करता वीज बिल टप्प्याने सुद्धा भरू शकता ही सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या शक्यतो जेवढ्या जमत असेल त्या पद्धतीने वीज बिल भरणा करणे गरजेचं आहे. तसेच काल मॅक्स महाराष्ट्राच्या चॅनलवर माननीय ऊर्जा मंत्री राऊत साहेबांची मुलाखत घेतली. त्यावेळेस संपर्क साधत असलेले वीज ग्राहकांनी वेगवेगळे शंका उपस्थित केले. त्यात जिथे वापर झाला नाही तिथे वीज बिल जास्त आकारण्यात आले. 3 महिने वापर झाला नाही तरी वीज बिल आकारण्यात आले. घर लॉक आहे तरी वीज बिल आकारण्यात आले. अशा विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तरी मला या संभाषणातून एकच वीज ग्राहकांशी साधावाचा वाटतो की आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थित निर्वाळा काढावा व आपले वीज बिल व्यवस्थित चेक करूनच भरायचं आहे. सहनशीलता किंवा आर्थिक नियोजन कामगारांच्या हिताचं सर्व काही दृष्टिकोन जोपासला आहे. माननीय ऊर्जा मंत्री साहेबांनी आपल्याला आज 6 महिन्यापर्यंत जवळपास सवलत दिलेली आहे. तो आज एक इतिहासच झालेला आहे. तरी आज जो काही वीज थकबाकीचा रक्कम आहे ती फार मोठी प्रमाणावर गेलेली आहे आणि त्याची झळ आपल्याला बसणार आहे. तरी वीज ग्राहकांना एवढंच विनंतीपूर्वक आवाहन करीन की आपल्याला आलेल्या बिलातून वीज बिल भरून महावितरण
कंपनी सहकार्य करावे व महावितरण कंपनी असलेले आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सहकार्य करावे हीच विनंती या प्रसंगी करू इच्छितो. धन्यवाद. राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी ट्रेड युनियन राज्य सचिव.